मला एका मीडिया तंत्राने विचारलं धर्मांतर का होतात. सोपं उत्तर आहे, धर्मातून माणसात अंतर वाढले की धर्मांतर होतात. धर्माचार्य उदास आहेत, ते त्यांचं मठ त्यांचं नित्य कर्म सोडून दीन दुबळ्यांच्या घरी जाऊन पाठवून हात फिरवायलाच तयार नाहीयेत. त्यामुळं दुर्दैव आहे. हा अजेंडा हे परिपत्रक जेव्हा निर्माण होईल, मोठे मोठे पीठाधीश आरामातच निवांत आहेत. काय झाली? आत्ताच पूजा झाली, आता माध्यान्नाचं जेवण झालं, आता झोपलोत, संध्याकाळी पसरा विठाल. त्यामुळे यापूर्वी आपल्यापासून गेलेत ते जाऊ दे, नीट ऐका, गेलेत तर जाऊ दे, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश त्यांचा आपला आयुष्याचा जवळ घ्या. मला उभ्या महाराष्ट्रात जाती प्रतिबंधाची अडचण 50 वर्ष कीर्तनात कुठे आली नाही, अजून नाही आली कुठेच, कधीच. आणि मला वाटतं उरलेल्या काळातही परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथराय आदी करून संत आणणार नाहीत. का? आपण रिस्पेक्ट दिला तर ते रिस्पेक्ट देतील, आपण जवळ घेतलं ते जवळ घेतील, त्याच्या घरी मी गेलो ते आपल्याकडे येतील. तुम्ही कुणाकडे जाल नाही तर तुम्ही निवांत कॅबिनेट एकांतात आरशात थांबा आणि स्वतंत्र राहा, देव तुमची व्यवस्था तशीच करेल. हा व्यापक आयाम, नॉट सॉक्रेटिस, लॉंगफॅलो, कॉस्मादिगार्डा, लुसिफस हेरेटिज, वारकरी संतांची जी व्यापकता आणि आयाम आहे, विश्वधर्म संकल्पना आहे. वेदोखिलो धर्म मूलम, हा विश्वधर्म प्रतिपादन करत असताना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कमरिती वाढो, भूता परस्परी जडो, मैत्र जीवांची. पुढचं प्रकरण दुरितांचे तिमिर जावो. आहा हा, दुरितांचं तिमिर जाण्याची संकल्पना यापूर्वी कोणा आचार्यांच्या डोक्यात आली नाही, आणि आली असली तरी व्यापक दर्जाचं काम त्यांना करता आलं नाही. ते प्रतिबंधाच्या काटेरी कुंपणात अडकले. याला विशेष महत्व आहे या परंपरेला. दुंडा महाराज, गुंडा महाराज, भगवान शास्त्री, कंधारकर, त्यांना काही कळत नव्हतं काय मंत्र, न्याय, कोविद, शास्त्र, परंपरा कळत नव्हत्या. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुऱ्यांना, गोपाळ शास्त्री गोरे आबांना त्यांना कळलंय, पण त्यांना हे कळलंय कल्याण कशात आहे. विठ्ठल सद्गुरू मामासाहेबांना, विनायक दादांना, मोडकांना कळलं नाही का? हेच कळलं. सद्गुरू जोग महाराजांना हेच कळलं. त्यामुळे जे कळलंय त्या पथालाच प्रशस्त करावं, नवीन मार्ग काढायचा प्रयत्न करू नये. तू दिसायला सुपेरियर असेल, गाडी लवकर जाईल आणि लवकरही जाईल, असे दोन प्रकरण आहेत. म्हणून विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग असे दोन मार्ग आहेत. पुष्पदंत असं लिहित आहेत, रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटिल नानाम पथदुषा नृणाम मेको गम्यस तुमसी पैसा मरणव इव. मेडिकलच्या दुकानात करोडो आजारांच्या औषध आहेत, पण डॉक्टरनं चेकअप केल्यावर, डिटेक्ट केल्यावर, MRI केल्यावर, CT स्कॅन केल्यावर, सोनोग्राफी केल्यावर जो आजार आहे तीच टॅबलेट आणि तेच लिक्विड घ्यावं बरं वाटतं. तशा वैष्णवांनी डिटेक्ट केलंय, भवरोगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ही टॅबलेट आहे. आणि ते औषध सुरुवातीला उमेच्या कानात दिलं, उमेपासून माऊलींच्या पर्यंत आलं, सच्चिदानंद बाबांना मिळालं, तेच विश्वंभराला मिळालं, ते राघव, केशव, बाबाजी प्लस तुकोबाराय आणि पुढे ध्रुवचातक मंडळातले 14 टाळकरी आणि विद्यमान फडकरी आणि त्यांचे वंशज. या परंपरा व्यापक आहेत. आदि नारायण साराचे ते सार, नारायणच सार आहे. जाता जाता वेदांत शब्दाला टच करतो, तुम्हाला काही खाऊ मिळेल. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन् मिथ्या जीवो ब्रह्मैवना परः. कोटी ग्रंथाने जे प्रतिपादन केलं ते माझ्या अर्ध्या श्लोकाने आचार्य म्हणाले, मी सांगतो, ब्रह्मसत्य जगत सगळं मिथ्याच आहे. मिथ्या नाही, मिथ्याच आहे, यात वादच नाही काही. अजात वाद करा, काही करा, विवर्त काढा, काय काढायचं ते काढा. कसं फसवणारं जगत आहे. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा मुक्काम होता, गेलो मी त्यांच्याकडे, अजूनही जातो. कीर्तन झालं, मुक्काम कुठे? माळरानावर. म्हणजे आमचं गोठाच निवांत आहे. आम्ही म्हणालो निवांत जागा द्या. काय चुकलं त्यांचं? ते घेऊन गेल्यावर उठायची सोय नव्हती. सुटल्या कुत्रे किंचाळ्या फोडत होते, कळलं तुम्हाला. आणि दुसरी भीती होती, बिबटे सुटलेत, बाहेर पडू नका. पण तरी ते बिचारे तिथं राहत होते. गाय हंबरडा फोडत होती, ती आटलेली होती, शिळीला पिलं होते करडं.
आणि रात्री ती बाई म्हातारी म्हणाली, बाबा आलेत, त्यांना दूध करा. नवरा म्हणला, अगं गाय आटलेली, दूध नाही. ती म्हणाली, तुम्ही नाही तोंड देत त्यामुळं संसार सुखाचा नाही. शिळी ना आपल्याकडं. अगं मला करडू सुटलं आणि पिलं, दूध राहिलं नाही. बायको म्हणाली, तुम्हाला अजूनही कळत नाही, ज्ञानोबराय कधी वाचलेत का? ती म्हणली, नाही, पण ऐकलंय शिळीच्या गळ्याला स्तन आहेत. तुम्ही कधी पाहिलेत का कोणी? काय दृष्टी यार आचार्यांची सूक्ष्म कल्पना करा तुम्ही. जा, नाही काय म्हणता धार काढा. मग तो शेतकरी भांड घेऊन गेला, त्याने पिळलं, ते दूध मी पिलं आणि तृप्त झालो. झोपा 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 माझं मी. त्याने मला ते दूध दिलं, मी पिलो आणि तृप्त झालो, पोट भरलं माझं. त्यानंतर आजच आदिनारायण गोसायलेत मी पिलो. ते म्हणाले, अजून घ्या दूध मला. मी म्हणलं, एवढं प्युअर प्यायची सवय मला नाही. मलाच काय कुणालाच राहिली नाही, कारण ते मिळतच नाही म्हणून नाही. विठाला दृष्टांत असे चिमुकले असतात. एक बाई मला म्हणाली, महाराज चहा टाकू का? म्हणलं, टाकण्यापेक्षा दे. दृष्टांत झाला, फक्त सावध राहा, टाकण्यापेक्षा मला दे. एक बाई मला म्हणाली, महाराज दूध गावरान आहे. पण मला, मी संकरित आहे ना. तुमच्या एवढं पवित्र दूध मिळणार कुठं आम्हाला? आता दृष्टांत इथपर्यंत आणतो मी. शिळीच्या गळ्याला आहेत, दूध निघतं का? छोट्या छोट्या लेकरांना वेदांत कळे, निघतं का? पण स्तन आहेत हा भास आहे की नाही? खमपुष्प, शुक्तिरजत, रज्जू, सस्यशृंग, किती दृष्टांत द्यायचे वेदांतातले कल्पना करा तुम्ही. उन्हाळ्याच्या दिवसात पळणारे ससे कानवर केल्यावर लांबच्या व्यक्तीला त्याचे कान सिंगासारखे भासतात. सिंग आहेत का भासतात? बोला ना. तुम्ही मी जो संसार करतो तो आहे का भासतो? बोला ना मोठ्याने. त्यांनाही त्यांच्या पक्षसृष्टीचा दबाव आहे, ते बोलतील कशाला मारायला? त्यांना वाटतं स्कॅन झालं आणि चेहरा व्हायरल झाला तर घरचे घरात येऊ द्यायचे नाहीत. संसारात भासतो का आहे? अरे प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. संसार ती जो नाहीच, मृग जळवत हा संसार आहे. बेगडाची बाहुली, आभ्राची सावली असा संसार आहे. जो नाहीच तो आपला मानण्यात अर्थ काय? अर्थ काय? आणि तो आहे तो सुखाचा आहे काय? त्याचं उत्तर दुःखाचाच आहे. आता हे ज्यांना कळत नाही त्याने एक दृष्टांत द्यावा लागेल. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांचे दृष्टांत. सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उक्ती उपयोगात आणतात, त्याचं नाव दृष्टांत. सोदाहरण त्यासे एक दारू पिणारं रस्त्याने चाललं, कुणाची सायकल होती माहिती नाही, त्याने हातात घेतली, पाय टाकला, पॅन्डलवर ठेवलं, हँडेल धरलं आणि सायकल त्याची निघाल्यावर एक प्रेत यात्रा समोरून आली. ऐकताय ना? आता नाही आली पण आना कीर्तनात आली. असे एक प्रेत यात्रा आली, लोक रडत होते आणि त्यांनी ती सायकल 4 खांदेकऱ्यांच्या मधून घातली. असे आता इथं मढं कुठून आणायचंय? आपलं यालाच मढं मानायचं. अल्कोहोलमुळे म्हणतात बॅलन्स राहत नाही. हे जास्त ठासून मी का सांगत नाही, अनुभव आले अंगा. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या बडबड करून बोलू नयेत व्याख्यानात, प्रवचनात, कीर्तनात. अनबॅलन्स झाला, बॅलन्स गेलं, हल्ला, तो डुलला, सायकल पडली, खांदेकऱ्यांना धक्का लागला. वेदांत 3 नाश सांगतो: आश्रय नाश, परतः नाश आणि स्वभावतः. 3 नाश आहेत. आता हे स्टँड आहे, याला खाली जाड चकती आहे म्हणून हा रॉड उभा आहे, काढला तुटून पडेल. या टिपवायचा एक पाय तुटला तर अनबॅलन्स होईल. मला खुर्ची टाकली, त्यातला एक कापला तर बसता येणार नाही. 2 भावांच्या वाटण्या झाल्या छत्रपती संभाजीनगरला, कांचननगरला. त्यांनी स्वतःची अपार्टमेंट स्वतःच विकत घेतली. 2 भावात वाटण्या, दोघात मिळून एक पार्किंग. वर थोरला धाकटा खाली. खालच्याची बायको म्हणाली, आपल्याला हे पिलियर अडचणी करता ठेवायचे नाहीत. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. वरची बिल्डिंग राहणार नाही, आश्रय नाश, परतः नाश.
माझ्या खांद्यावर ठेवलेल्या मडक्याला विठ्ठलनी दगड मारून फोडणे, परतः नाश, स्वभावतः नाश, स्प्रिट, पेट्रोल, तेजाब इत्यादी कापूर, त्याचं ते संपल्या जातं. तर आश्रय नाश, प्रेत ज्याच्या आश्रयाला आहे ते खांदेकरी आहेत. खांदेकरी पडल्यावर प्रेत वर राहील का? मड वर राहील का? ते पडलं खाली. आता पडल्यावर बहुतेक मरणाऱ्यांची तोंड आ असतात. आ, आता माझं दिसत नाही तुम्हाला, आ असतात असे. तर आ करून पडल्यामुळे ते पिणार त्याच्यापर्यंत गेलं. म्हणलं घ्यायची थोडी. हे सगळे मुरमोऱ्याचे फारसांचे गिराईक सगळे, यांना वेदांत, न्याय, मीमांसांतर कशाचं काय. त्यांचाही दोष नाही, कीर्तनकारांच्याच वक्तृत्वानं यांच्या कानाचं वाटोळ झालंय. खरं वाक्य शंकर बाबा, हे मी खरं बोललो तुम्हाला. ऐका ऐका, सायकल पडली, प्रेत पडलं आणि पिणार तिथं गेलं. जे पडलंय त्याच्याजवळ बसलं. 4 खांदेकरी जमले, म्हणजे लाज वाटत नाही तुला? दारू पिला, सायकल घातलीस, तुला चपलेने मारायला पाहिजे. तो म्हणला ए तुम्ही बोलायचं नाही. जो मुख्य मालक पडला तुम्हाला काही बोललाय का? आता मुख्य मालक बोलणार आहे का? तुम्ही तरी माना हलवा रे. मुख्य मालक गेला ना तू, पण गेलीलाई पिल्यावर मदिरेने जिवंत भासतो. तसं प्रपंचिकाला विषयरूपी मदिरा प्याल्यामुळं नसलेला संसार खरा भासतो. विठाल म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, कटको संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. यावर दृष्टांत माता भगिनींना कळेल. संसारातलं त्यांना म्हणजे जास्त करून जुन्या ज्या आहेत त्यांना माहिती. सुपात धान्य घेणे, फटकारणे, पाखडणे, निवडणे आणि टिपणे जुना नेम होता. याच्यातल्या अशा कोणी आहेत का की आळ्या जाळ्या, केर कचरा दळून आणून पतीला खाऊ घालतात? शिकलेल्यापासून ते ग्रामीण भागापर्यंत सगळ्या जणीला वाटतं धान्य चांगलं असावं, खडा नसावा, किडा नसावा, आळी नसावी, जाळ्या नसाव्यात, घाण नसावी. तसं जीवन जगताना सारासार नावाच्या सुपाकडनं आपण शिकलं पाहिजे. म्हणून गणपतीच्या बाबतीत शूर्पकर्णका, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सारासार विचार करूनच निवडलं पाहिजे. ताक, लोणी आणि तुपात काही फरक असेल की नाही? सार काय त्यातलं आणि आसार काय? आसार ताक आहे, सार तूप लोणी आहे. आता ते मिळत नाही, पण पुढच्या चक्रेत मात्र मी आपल्या कृपेने तुमच्या खर्चाने घेऊन जाईल. कारण सेन पडलं तर माती उचलतं. मी तर बुवा आहे. विठाल चोरून लुटण्यापेक्षा सांगून घातलेला दरोडा चांगला असतो. पूर्वीच्या काळात दरोडा आल्यावर हे वाजू नका रे. पूर्वीच्या काळात दरोडा आल्यावर चोर करायला वाजवत गाजवत येत असायचे आणि बिनधास्त जायचे. तसं जे मागायचंय ना ते समोर मागायचं, चोरून नाही. पळी भांडं आवडले टाकलं लगेच बॅगमध्ये, तसला हलकटपणा नाही. मला आवडले मी घेऊन चाललो, मला टाळ आवडला मी घेऊन चाललोय. पखावत तुमचा उत्तम आहे, मी आता नेणार आहे, हे सांगून कार्यक्रम करायचा.
म्हणून पत्रिका छापून केलं लग्न आणि पळून गेलं फरक आहे. विठ्ठल सारासार विचार करत असताना हे जगत आसार आहे आणि सार ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाचं नाव हरी, नारायण, कृष्ण, केशव, विठ्ठल, भगवान आदी इत्यादी अशी प्रकरण आहेत. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितात. आदि नारायण सारा जय सार, आदि नारायण सारा जय सार, आदि नारायण सारा जय सार, आदि नारायण सारा जय सार. केला उपकार ब्रह्मदेवा, केला उपकार ब्रह्मयाने बोलते शिव गेला, ब्रह्मयाने बोलते शिव गेला. केला उपकार ब्रह्मदेवा, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोलते शिव गेला, ब्रह्मयाने बोलते शिव गेला. संयोजकाचा निरोप आलाय, 10 मिनिटात थांबवा. फार आनंद झाला मला. जास्त वेळ बडबड करण्यात मजा नाही. सीतावरण भाताची परीक्षा होती पूर्वी. ग्रामीणपासून शहरापर्यंत खाली 3 दगड मांडले, पितळी भांड्याला माती लावली आणि गदगद गदगद उकळी आली की स्त्रिया पितळी पळीत असा भात घ्यायच्या आणि शीत दाबायच्या. आता कुकरमुळं शीता हातात येत नाहीत, शीत बाहेर पडतात. कधी शिट्ट्या होतील याचा भरवसा राहिला नाही. ब्राह्मण असू, वारकरी असू, गायक असू म्हटलं की नाही जेवायला या. नाही येतो, पण मला वर्णाचा प्रॉब्लेम आहे. मला तुरीचा नको का? अहो थोडा जरा पित्ताचा त्रास आहे. मग पहिले काय गोमूत्र खात होते का? वर्णच होतं ना. पण काय होत होतं माझं हसण्यावर घालू नका, चिंतन ऐका. 3 दगडावर मांडलेल्या चुलीवर माती लावलेल्या भांड्यात गद 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 वरण शिजत असायचं. त्याला फेस येत असायचा. फेस म्हणजे ॲसिड. तो फेस आईनं पळीत असा भरायचा आणि आग्नेत टाकायचा. पुढचं वाक्य ऐका. तिला मंत्र कळत नाहीत, वैश्वदेव कळत नाही, पण अग्नी शांत व्हायचा, वैश्वदेव घडायचा, घरातल्या अन्न लोकांना पचायचं आणि परमात्मा प्रसन्न राहायचा. किती सोपी आयडिया. ग्रामीण भागातल्या महिलेला मंत्र येत नाही, पण एवढं चांदकं केलं की तवा वर करून आत टाकायची ती. अग्नी शांत व्हायचा. आता तो शांत नाही, त्यामुळे हे शांत नाहीत. तोही खातून सगळेच खाते खातात, ते खातात अग्नी. नाही कळलं तुम्हाला? येऊ द्या. आत्मा शांत होत नाही. हात लावला की सीतावरण भाताची परीक्षा कळायची. तसं मी 3 तास कीर्तन केलं काय, 15 मिनिट केलं काय, सीतावरण भाताची परीक्षा. जास्त बडबड करू नये, आलेल्या श्रोत्यांना फार वेळ बसू नये. यांच्या सगळ्यांचा व्यवहारातला, नोकरीतला, कारखान्यातला, शेतीतला हा सगळा शेड्यूल बिझी असताना त्यांनी आपल्याला एवढा वेळ देणं हे आपल्यावर उपकार आहेत. आतापर्यंत वैदिकांना, भागवतकारांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना निमंत्रण द्रव्य देऊन दिल्या जातं. पुढं असा काळ येणार आहे, आम्हाला म्हणावं लागेल प्रत्येक ऐकणाऱ्याला 1000 प्रति दिल्या जातील, ऐकायला या. तरी ते म्हणतील शेड्यूल बिझी आहे. यावर काही व्हायला लागले. ह्या विठ्ठलला म्हणलं माझ्याकडे एक जुन्या स्वामीचा फोटो आहे, त्यांना कपडे घालून दे. कीर्तन होईपर्यंत त्यांनी ते स्वामी कपडे घालून मला प्रिंट दिली. माझ्या लक्षात आलं ज्या अर्थी तो कपडे घालू शकतो त्या अर्थी तो जागे राहा. सगळं जगातलं दुःख तुमच्या चेहऱ्यावर आलं असं बसून प्रसन्न राहा. म्हणजे नाही हसला, शांत बसला म्हणजे वैराग्य मूर्ती असा काही अर्थ नाही त्याचा. विठ्ठल
आदि नारायण साराचे ते सार, सगळ्या जगताचं सार नारायणच आहे. आणि त्यांनी ब्रह्म्याला सूचना दिली, तप. तुम्ही सगळे भागवतातले तज्ज्ञ आहेत, मला भागवतातला फार अभ्यास नाही. कधीतरी माझी वर्षाला एक कथा होती, पण ती पण मला कीर्तना एवढी परवडत नाही. कारण 70-85 हजार कलाकारांना चालले, ते नसल्याशिवाय मंडपात आनंद मिळत नाही. मंडपात लोक डुलल्या विना कथा झाल्यासारखं ठेवणाराला वाटत नाही. त्यामुळं काय करावं, नाविलाजाने हे करावं लागतं. श्रोते हो, आपला आवाज वर चाललाय विकोन मंडपात द्या. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. आता परंपरा तुमच्यापर्यंत येणार आणि कीर्तन संपवणार आहे. आदि नारायण पैठणच्या फडाची वा पैठणला जे जे जॉईंट आहेत, जे जे सगळ्या धर्मातले, अमुक विशिष्ट वर्णातले नाही, ते पैठण फडाच्या अखत्यारीत या परंपरेत येतात. भौगोलिक, ऐतिहासिक, संशोधनात्मक. आदि नारायणानं उपदेश ब्रह्मदेवाला करण्याचा हेतू काय? कारण ब्रह्मा चांगला वागत नव्हता, म्हणून आजही नित्यकर्मामध्ये अक्षतपुंजी करून वा पीठावरती सुपारी मांडून ब्रह्मदेवाला त्या त्या शाखेप्रमाणे मंत्रवेत्ते आवाहन करून निमंत्रण देतात. पूजा यज्ञ क्रियाकर्म झाल्यावर पुन्हा सूचना देतात, इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम. तुमचं व्याख्यान फार चांगलं आहे, पण मुक्कामाच्या कामाचे नाही. तुम्ही अप्रतिम वाजवलंय, पण गावातली खोली मी मुद्दाम 7 दिवस आपल्यासाठी केलेली आहे. माझ्यासारखा सोंगाड्या दिसायला चांगला आहे, पण तू का म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून. म्हणून बुवाला बिळण सापाला घर दाखवू नये. त्यामुळे तुम्ही आयडिया चांगली केली, गोशाळा दाखवली. विठ्ठल मधले मार्ग एवढे निघालेत की तुमच्या डोक्याच्या पलीकडचे. ते माझ्याकडे एक दंडी स्वामी येत होते, नाव सांगत नाही, ते ब्रह्मलीन झाले. ते काय करायचे, अग्निस्पर्श त्यांना नाही मला नाही, अग्निसमारोप झाला ना आमचा, शिखा उत्पाट्य झाली. आता काय करायचं, भूक लागल्यावर विप्राची घरं नाहीत, व्यवस्था नाही, कोरांना घेऊन कुठे शिजवायचं. हे भाविक फळं दूध देतील ना, देतात ते लोक, पण जरी झाला संन्यासी माध्यांनाशी तोंडवासी. 12ला त्याच्या पोटात आगच पडणार ना, जठराग्नी प्रदीप्तच होणार. तर ते काय करायचे, गॅस पेटवता येत नाही, चुलीला स्पर्श करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, कोणाचा खायचा नाही. त्यांनी मधला मार्ग काढला, त्यांनी लाईटवरची शेगडी आणली. स्वयंपाक होतून करंटही बसत नाहीत, असे मधले मार्ग आहेत. गाडी विकताना 3,500 किलोमीटर झाली असेल फॉर एक्झाम्पल, तर ती 5,000 करता येते. मीटर कसंही भारी आलं तरी बिल किती भरायचे जसं बऱ्याच लोकांच्या हातात आहे, तसं शास्त्रात करोडो प्रतिबंध असले तर मार्ग कसा काढायचा हे संतांच्या हातात आहे. विठ्ठल